नमस्कार. संघर्ष वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत. घेऊया ठाणे आणि आसपासच्या परिसरामधील घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा. ठाण्याच्या प्राचीन अशा कोपिनेश्वर मंदिरामध्ये महाशिवरात्री साजरी. ठाण्यातील प्राचीन अशा कोपिनेश्वर मंदिरामध्ये महाशिवरात्रीच्या निमित्ताने भाविकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. यावेळी मंदिराची आकर्षक फुलांनी अशी सजावट देखील करण्यात आली होती. पहाटेपासूनच भाविकांनी श्री महादेवाच्या दर्शनासाठी कोपिनेश्वर मंदिरामध्ये लांबच लांब रांगा लावल्या होत्या. श्री गोपिनेश्वर सांस्कृतिक न्यासाच्या वतीने भाविक भक्तांना व्यवस्थित दर्शन मिळावे यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली होती. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस बंदोबस्त देखील चोख तैनात करण्यात आला होता. विजनरी वुमन पुरस्काराने कर्तृत्ववान महिलांचा गौरव. महिला दिनाच्या पूर्वसंध्येला वावीकर आय इन्स्टिट्यूट आणि ठाणे वैभव यांचा संयुक्त उपक्रम. महिला दिनाचं औचित्य साधून वावीकर आय इन्स्टिट्यूट आणि ठाणे वैभव यांच्या संयुक्त विद्यमाने विजनरी वुमन पुरस्कार देण्यात आले. सुप्रसिद्ध नेत्रतज्ञ डॉक्टर नीला परांजपे, प्रादेशिक परिवहन अधिकारी हेमांगी पाटील, सुलोचना देवी सिंघानिया शाळेच्या मुख्याध्यापिका आणि संचालिका डॉक्टर रेवती श्रीनिवासन, वृत्तनिवेदिका ज्ञानदा कदम, ठाणे स्मॉल स्केल इंडस्ट्रीच्या अध्यक्षा सुजाता सोपारकर, ठाणे महानगरपालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉक्टर राणी शिंदे, पार्ले टिळक विद्यालय असोसिएशनच्या मुख्य समन्वयक जानवी खांडेकर, उद्योजिका जयश्री रामाणे, गोल्फ खेळाडू आणि प्रशिक्षक मीता गोवंडे यांना हे पुरस्कार प्रदान करण्यात आले. डॉक्टर चंद्रशेखर आणि डॉक्टर वैशाली वावीकर यांच्या हस्ते या महिलांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. ठाणे वैभवचे हे संपादक मिलिंद बल्लाळ आणि सरस्वती विद्यालय शाळेच्या अध्यक्षा मीरा कोरडे यांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा पार पडला. यावेळेस एबीपी माझाचे मुख्य संपादक राजीव खांडेकर देखील उपस्थित होते. ठाणे वैभवचे व्यवस्थापकीय संपादक निखिल बल्लाळ यांनी आभार प्रदर्शन केले, तर साधना जोशी यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. तर या संपूर्ण कार्यक्रमाविषयीची माहिती ठाणे वैभवचे संपादक मिलिंद बल्लाळ यांनी दिली आहे. महिला आज खूप एम्पॉवर्ड आहेत, ऑल वुमेन, आणि आपण वेगवेगळ्या क्षेत्रातल्या ज्या महिला आहेत त्यांचा सन्मान करणं, त्यांना लोकांपुढे आणणं हे आपलं काम आहे असं मला वाटतं. आणि निखिल आणि अभिषेक यांनी जो प्रोग्राम केला खूप मजा आली. अतिशय चांगल्या लेवलचा प्रोग्राम झाला आणि खूप वेगवेगळ्या क्षेत्रातल्या महिला त्यांनी चूज केल्या होत्या. त्यामुळे एक असा संपूर्ण 360 डिग्री म्हणतो तसा प्रोग्राम झाला. आजचा हा ठाणे वैभव आणि वावीकर आय इन्स्टिट्यूटने जो घेतलेला कार्यक्रम होता तो फार स्तुत्य आणि वेगवेगळ्या क्षेत्रातल्या 9 महिलांना जे पुरस्कार दिले ते फार महत्त्वाचं अशासाठी आहे की जेव्हा समाजाची आपण प्रगती व्हायची म्हणतो तेव्हा जोपर्यंत महिला आणि पुरुष या दोघांनाही समान संधी मिळत नाही, निर्णय घेण्याचे अधिकार मिळत नाही, तोपर्यंत एकत्रित समाजाची प्रगती होऊ शकत नाही. महिलांना निर्णय घेण्याचे अधिकार, स्वातंत्र्य जर नाही मिळालं तर समाज म्हणून आपण कितीही प्रयत्न केले तरी आपल्याला जी उंची गाठायची ती आपण गाठू शकत नाही. आणि आज अशा महिला होत्या ज्यांनी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये खूप
मोलाचं महत्त्वाचं काम केलेलं आहे. तर हा एक असा दिवस आहे की जेव्हा आपण आवर्जून त्याच्याबद्दलची कृतज्ञता व्यक्त करतो किंवा व्यक्त केली पाहिजे. खरं तर एक दिवस कौतुक करावं आणि बाकी दिवशी त्याला महत्त्व देऊ नये, किंमत त्याची असू नये असं नाही. महिलांचं महत्त्व, त्यांचं आपल्या सगळ्यांच्या आयुष्यातलं स्थान हे खूप मोलाचं आणि महत्त्वाचं आहेच. पण तरीही असे दिवस जेव्हा येतात तेव्हा आवर्जून आपण त्या कर्तबगारीची, त्यांच्या कार्याची, त्याच्याबद्दलचं आपण कौतुक करतो आणि एक प्रकारे कृतज्ञता व्यक्त करतो. तर ही कृतज्ञता ही फक्त मी म्हणेन की ठाणे वैभव आणि वावीकर इन्स्टिट्यूट यांनी केली, पण ही सगळ्या समाजाच्या वतीनं त्यांनी जी भावना आहे कृतज्ञतेची ती या निमित्तानं व्यक्त झाली. त्यामुळे या दोन्ही संस्थांचे मला खूप कौतुक वाटतं, त्यांचं अभिनंदन की त्यांनी अशा खूप वेगवेगळ्या क्षेत्रातल्या महिलांना एका स्टेजवर आणून त्यांचं कौतुक केलं त्याबद्दल. आणि सर्व महिलांना आणि पुरुषांनाही खरं तर की महिला दिनाच्या शुभेच्छा. एका दिवसासाठी नाही तर आयुष्यभरासाठी आणि प्रत्येक दिवसासाठी आपण महिलेचं स्थान आपल्या आयुष्यातलं, त्याचं मोल लक्षात ठेवलं पाहिजे. ते आपण लक्षात ठेवण्याचा संकल्प करूया. ठाणे वैभव आणि वावीकर आय इन्स्टिट्यूट यांच्यातर्फे आम्ही आज विजनरी अवॉर्ड दिला महिलांना, कर्तृत्ववान महिलांना, की ज्यांनी सातत्याने अनेक वर्षांपासून आपल्या ठाण्यात आणि ठाण्याच्या बाहेर सुद्धा खूप चांगली कामगिरी बजावलेली आहे. आणि वेगवेगळ्या क्षेत्रातले आम्ही घेतले होते की ज्यांचे सत्कार करून एक प्रकारे त्यांचं एक प्रेरणा पुढच्या पिढीतल्या मुलींना मिळावी यासाठी हा कार्यक्रमाचं आम्ही आयोजन केलं होतं. ठाणे वैभव तर्फे आम्ही सातत्याने अशा महिलांच्या शोधात असतो की जे नेहमीच्या रस्त्यांपेक्षा वेगळ्या रस्त्यांवर जाऊन त्यांनी काही चांगलं काम केलेलं आहे. आणि आमच्या सुदैवाने असे सत्कारमूर्ती आपल्याला ठाण्यात सापडले की काही सरकारी अधिकारी आहेत, काही माध्यमातली माणसं आहेत, डॉक्टर आहेत, उद्योजक आहेत. तर अशा पद्धतीने वेगवेगळ्या क्रॉस सेक्शन आणि ह्या सगळ्या क्षेत्रांमध्ये आघाड्यांवर महिला जी कामगिरी बजावत आहेत ती इतकी स्पृहणीय आहे की त्यांचं कौतुक हे केलंच पाहिजे. म्हणजे आपण महिला दिनाचा कार्यक्रम जो आहे तो एक औपचारिकता म्हणून पाळत असतो, परंतु भारतासारख्या देशामध्ये आज महिलांचं योगदान इतकं जबरदस्त आहे की त्यांच्यामुळे पण आपण प्रगतीच्या वेगवेगळ्या मला वाटतं क्षितिज आपण गाठायला लागलेलो. मला असं वाटतं की एरोनॉटिक्स असेल किंवा अगदी अंतराळात सुद्धा आपल्या आता मुली जात आहेत, पोलीस खात्यामध्ये आहेत, सरकारी अधिकारी आहेत. त्यामुळे असं कुठचं क्षेत्र नाही की जी पुरुषांची मक्तेदारी म्हणून ती क्षेत्र ओळखली जायची. अशा या सर्व क्षेत्रांमध्ये या महिलांनी अतिशय छान कामगिरी बजावलेली आहे आणि एक आपला ठसा उमटवलेला आहे. अशा महिलांचा आम्ही आज सत्कार केलेला आहे आणि म्हणून त्यांना नाव सुद्धा आम्ही दिलेले विजनरी अवॉर्ड. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढीलप्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे.
कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. कासारवडोली वासियांना मिळणार नवीन अद्ययावत मार्केट. ओवळा माजीवाडा विधानसभा मतदारसंघातील घोडबंदर परिसरामध्ये कासारवडोली येथील नागरिकांच्या सोयीसाठी 40 ते 50 वर्षापूर्वीचे जुने मार्केट असून सध्या ते धोकादायक झालेलं आहे. या परिसरातील ग्रामस्थांनी आमदार प्रताप सरनाईक यांना सदरचे मार्केट तोडून त्या ठिकाणी नवीन मार्केट उभारण्यासंदर्भात विनंती केली असता आमदार प्रताप सरनाईक यांनी नगरविकास विभागाच्या विशेष निधीतून या मार्केटसाठी 3 कोटी रुपयांची तरतूद केली. काल या मार्केटचा भूमिपूजन सोहळा पार पडला. या कामाला लवकरच सुरुवात होणार आहे. कासारवडोली येथील हे जुने मार्केट असून आसपासच्या गावातील नागरिक तसेच आदिवासी पाड्यातील आदिवासी बांधव या मार्केटमध्ये मटण, मच्छी तसेच पालेभाजी खरेदी करण्यासाठी येत असतात. आता तर या परिसरामध्ये उत्तुंग इमारती झाल्यामुळे या गगनचुंबी इमारतींमध्ये राहणाऱ्या रहिवाशांना सुद्धा या मार्केटचा मोठा फायदा होणार आहे. ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून या मार्केटच्या इमारतीचं काम होणार असून तळअधिक 1 मजल्याचे मार्केट असून 1 वर्षामध्ये बांधून पूर्ण होऊ शकेल. ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून निविदा प्रक्रिया झालेली असून नवीन मार्केटचे भूमिपूजन झाल्यामुळे लवकरच या कामाला सुरुवात होत असल्याचे ग्रामस्थांनी सांगत सरनाईक यांचे आभार मानले. या प्रसंगी नगरसेवक सिद्धार्थ ओवळेकर, नगरसेविका नम्रता गरग, साधना जोशी, विधानसभा समन्वयक साजर कासार, विधानसभा उपशहरप्रमुख कृष्णा भोईर, विभाग प्रमुख दिलीप ओवळेकर, रवी गरत इत्यादी पदाधिकारी येथे उपस्थित होते. गायमुख परिसरामध्ये शिवसेना प्रमुख आदरणीय बाळासाहेब ठाकरे चौपाटी असून त्या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणात ह्या घोडबंदर पट्ट्यातील नागरिक येत असतात. कारण फार महत्त्वाचं ठिकाण झालं आहे. पर्यटन स्थळ म्हणून ते ठाणेला परिचित आहे आणि त्या ठिकाणी येत असताना बऱ्याच लोकांच्या अशा तक्रारी होत्या की तिकडे सिग्नल नसल्यामुळे अपघात होत होते, गाड्या आपापसामध्ये भिडत होत्या. त्याचबरोबर क्रॉसिंग करत असताना नागरिकांचेही बरेच मोठे अपघात झालेले आहेत. त्यामुळे मी माझ्या आमदार निधीतून 25 लाख रुपये खर्च करून स्वर्गीय शिवसेना प्रमुख आदरणीय बाळासाहेब ठाकरे चौपाटीच्या समोर एक सिग्नल यंत्रणा बसवली जी अद्ययावत आहे. मुंबईच्या धर्तीवरती सिग्नल यंत्रणा आपण बसवलेली आहे आणि त्याचबरोबर आपण तुम्ही बघताय कासारवडोली गावामध्ये किमान 40 ते 50 वर्षापासून पूर्वीचं हे मार्केट आहे. ग्रामपंचायत काळातील हे मार्केट होतं आणि हे मार्केट अतिशय भुसभुशीत झालं होतं, जुनं झालं होतं, पडायला आलं होतं. त्या मार्केटची पुनर्बांधणी करावी यासाठी आमच्या ह्या परिसरातले सगळे नगरसेवक प्रयत्नशील होते आणि आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या माध्यमातून मी नगरविकास खात्याकडून 3 कोटी रुपये ह्या अद्ययावत मार्केटसाठी मंजूर करून घेतलं. एक पहिला 1 मजला आणि तळमजला असे 2 मजले या ठिकाणी बांधण्यात येणार आहे आणि कुठेही स्थानिकांना अन्याय होणार नाही. प्रत्येकाला जे व्यवसाय गेले अनेक वर्षापासून ह्या मार्केटच्या माध्यमातून करतात त्या प्रत्येकाला संधी या ठिकाणी उपलब्ध करून देणार आहे. ज्यांचे दुकानाचे गाळे आहेत त्यांना दुकानाचे गाळेही मिळतील. त्यामुळे हे अद्ययावत मार्केटचं आज भूमिपूजन ठाणे महानगरपालिकेच्या वतीनं करण्यात आलेलं आहे. लवकरच याचं कामालाही सुरुवात होईल कारण ते जुने गाळ्याधारक आहेत त्यांना शिफ्ट करून त्या ठिकाणी हे मार्केटची बांधणी होणार आहे. आणि TJSB सौर शक्ती कर्ज गो ग्रीन करा वीज बिलावर बचत. आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन, व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा. 1800-223-466 आणि 1800-266-3466. कोपरी पोलीस स्टेशनमध्ये महिला दिन साजरा. सोनसाखळी चोरांपासून सावध राहण्याचे आवाहन. जगभर जागतिक महिला दिन साजरा केला जात असताना ठाण्यातील कोपरी पोलीस स्टेशनमध्ये देखील महिला पोलीस कर्मचाऱ्यांसोबत महिला दिन साजरा करण्यात आला. यावेळी कोपरी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित डेरे यांनी पोलीस कर्मचाऱ्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांना शुभेच्छा दिल्या. तसेच शहरातील सगळ्या महिलांना सोनसाखळी चोरांपासून सावध राहण्याचं आवाहनही केले. या कार्यक्रमामध्ये डेरे म्हणाले की मी समस्त महिलांना महिला दिनाच्या शुभेच्छा देतो. कोपरी पोलीस स्टेशनमधील सर्व कार्यभार महिला सांभाळतील आणि त्यांना मदत देखील महिलाच करतील असं आम्ही या महिला दिनानिमित्त ठरवलं आहे. समस्त महिलांना आवाहन करू इच्छितो की सोनसाखळी चोरीचे प्रमाण वाढले आहे
त्यामुळे रस्त्यावरून येता जाताना आपल्या दागिन्यांवरती लक्ष ठेवा. तसंच रस्त्यावरून येता जाताना ते कोणाच्या निदर्शनास पडणार नाही याची देखील दखल महिलांनी घ्यावी, जेणेकरून गुन्ह्याला आळा घालता येईल, असे डेरे म्हणाले. महिला पोलीस नाईक अर्पिता वैती यावेळी म्हणाल्या की महिला ही सर्व कुटुंबियांची काळजी घेत असते, परंतु ती स्वतःकडे दुर्लक्ष करते. त्यामुळे तिने स्वतःची देखील काळजी घ्यावी, स्वतःसाठी थोडा वेळ काढावा. महिला पोलीस नाईक अर्पिता वैती यावेळी म्हणाले की महिला ही सर्व कुटुंबियांची काळजी घेत असते, परंतु ती स्वतःकडे दुर्लक्ष करते. त्यामुळे तिने स्वतःची देखील काळजी घ्यावी, स्वतःसाठी थोडा वेळ काढावा. फक्त 4 भिंतींमध्ये अडकून न राहता पुढील शिक्षण घेऊन करिअरची वाट निवडा, असे आवाहन वैती यांनी केले. डेरे यांनी संत मीरा सोसायटीमधील महिलांशी संवाद देखील साधला. ठाणे पूर्व येथील कन्हैयानगरजवळ असलेल्या संत मीरा सोसायटीमधील महिलांना शुभेच्छा देताना वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित डेरे यांनी या सोसायटीमधील महिलांशी संवाद साधला. रस्त्यावरून येत जाताना आपले दागिने कोणाला दिसणार नाहीत ना याची काळजी घ्या. सोनसाखळी चोरांपासून सावध रहा आणि सतर्क रहा, असं आवाहनही त्यांनी या संवादादरम्यान केलं आहे. प्रथम मी आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त सर्व महिलांना मी शुभेच्छा देतो. आणि आज आम्ही असं ठरवलेलं आहे, महिला दिनानिमित्त पोलीस ठाण्यामध्ये ही महिलाच काम करेल आणि त्यांना मदतनीसुद्धा आमच्या महिलाच असतील. आणि आजच्या पूर्ण दिवसाचा जो कार्यभार आहे महिला सांभाळणार आहेत. आणि मी समस्त महिलांना एकच आवाहन करू इच्छितो की बाहेर चेन स्नॅचिंग सारखे बऱ्याच प्रमाणात गुन्हे घडतात, तर त्यानिमित्ताने रस्त्यावर जाता येताना आपले जे दागिने असतात त्यावर लक्ष ठेवा. आणि शक्यतो ते दिसणार नाहीत याची खबरदारी घ्यायला पाहिजे. रस्त्यावर जाता येताना तेवढीच सर्वांनी काळजी घ्यावी, जेणेकरून आपल्याला गुन्ह्यांना आळा घालता येईल. मी कोपरी पोलीस स्टेशन येथे कर्तव्यावर आहे. सन्माननीय वरिष्ठ पोलीस निरीक्षक डेरे सर यांनी आम्हाला सगळ्यांना महिला दिनाच्या शुभेच्छा दिलेल्या आहेत. आणि माझी समस्त महिला वर्गाला शुभेच्छा आहे महिला दिनाच्या. आणि मी महिलांना एवढंच सांगू इच्छिते का तुम्ही खूप म्हणजे आई वडिलांची, पतीची, मुलांची काळजी घेता, त्याचप्रमाणे तुम्ही ठाणेकर मालमत्ता करदात्यांसाठी करातील व्याज माफी अभय योजना 31 डिसेंबर 2023 पर्यंत मालमत्ता करावरील 100% व्याज माफ. तसेच 1 जानेवारी ते 15 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 75% व्याज माफ. त्याचप्रमाणे 16 जानेवारी ते 31 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 50% व्याज माफ. तरी सदर व्याज माफीच्या अभय योजनेचा ठाणेकर करदात्यांनी लाभ घ्यावा. महानगरपालिकेच्या कोणत्याही संकलन केंद्रावर कर भरण्याची सोय आहे. ATM, डेबिट, क्रेडिट कार्डद्वारे कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सोमवार ते शनिवार या दरम्यान सकाळी 10:30 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत संकलन केंद्राची वेळ असून करदात्यांच्या सोयीसाठी रविवारी संकलन केंद्र सकाळी 10:30 ते दुपारी 1:30 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येत आहे. यासोबतच ठाणे महानगरपालिकेच्या propertytax.thanecity.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने मालमत्ता कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच गुगल पे, फोन पे, पेटीएम आणि भीम ॲपद्वारे आपला कर सुलभतेने जमा करू शकता. ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व करदात्यांना विनंती आहे की आपण या व्याज माफी अभय योजनेचा जरूर लाभ घ्या आणि आपला मालमत्ता कर लवकरात लवकर महापालिकेमध्ये जमा करून महापालिकेस सहकार्य करा. धन्यवाद. तर हे होतं संघर्ष वृत्तवाहिनीचं आजचं बातमीपत्र. उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत नमस्कार.